नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 मे 2026 आणि आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक, दारूबंदी तसेच इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजत असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कधी झाला? या ठिकाणी पाहायचं आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आहे तो 14 मे 1657 ला पुरंदर या किल्ल्यावर झाला होता। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए 14 मे 1657। आणि मित्रांनो, किल्ला कोणता विचारला तर पुरंदर किल्ला। छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं? जर तुम्हाला उत्तर येत असेल तर ते कमेंट करून सांगा। दुसरा प्रश्न पहा, वर्ष 2025च्या नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत्यपूर्ण विकास पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीने जिंकलेला आहे? या ठिकाणी पाहायचं, 2025च्या पंचायत पुरस्कारांमध्ये नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत्यपूर्ण विकास पुरस्कार आहे तो आसाममधील नवीन नापम नावाच्या ग्रामपंचायतीने जिंकलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। काय लक्षात ठेवायचं आहे? 2025चा नानाजी देशमुख आणि पुढे दिलंय ते लक्षात ठेवायचं, सर्वोत्तम पंचायत सातत्यपूर्ण विकास पुरस्कार हा जिंकलेला आहे आसाममधील नवीन नापम या पंचायतीनं। ठीक आहे, पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 3, 2025-26च्या हंगामातील ला लिगा स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? या ठिकाणी पहा, काल परवा प्रश्न पाहिलाय आपण हा। 2025-26च्या हंगामातील ला लिगा स्पर्धा कोणी जिंकली? तर FC बार्सिलोना या संघाने जिंकली। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। आता पुढे पहा, या संघाने ही स्पर्धा आहे ती आतापर्यंत 29 वेळा जिंकलेला आहे। किती वेळा? 29 वेळा। आता 2026ला त्यांचं 29वे विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे, परंतु तरी देखील हा संघ ही स्पर्धा जिंकण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नाही, कारण या ठिकाणी रिअल मॅद्रिद या संघाने आतापर्यंत ही स्पर्धा 36 वेळा जिंकली। किती वेळा? 36 वेळा। ठीक आहे, त्यामुळे असा देखील प्रश्न येऊ शकतो की 2025-26च्या हंगामातील ला लिगा स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर FC बार्सिलोना। किंवा दुसरा प्रश्न कोणता येऊ शकतो? FC बार्सिलोना या संघानं 2025-26च्या हंगामातील ला लिगा स्पर्धेमध्ये कोणत्या संघाचा पराभव केला? तर रिअल मॅद्रिदचा पराभव करून बार्सिलोनाने ही स्पर्धा जिंकलेली आहे। त्यासोबतच तिसरा प्रश्न कोणता? आतापर्यंत ला लिगा ही स्पर्धा सर्वाधिक वेळा कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर त्याचं उत्तर रिअल मॅद्रिद। ठीक आहे, पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 4, चौथ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? या ठिकाणी पहा, चौथी आणि तिसरी दोन्ही भारत आफ्रिका मंच शिखर परिषदांचं आयोजन आहे ते भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी। तिसरं आयोजन आहे, तिसरी बैठक आहे ना, ही तिसरी बैठक ही 2015 साली नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली होती आणि आता चौथी पडलेली आहे, ती देखील नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिले लो एमिशन झोन कुठे लागू करण्याची घोषणा झाली आहे? आता या ठिकाणी पहा, एक एरिया निवडला जातो आणि त्याच्यामध्ये प्रदूषण करणारी वाहनं किंवा इतर साधनांना बंदी घालण्यात येते। आणि मित्रांनो, असा पहिला एरिया किंवा असा पहिला झोन कुठं सुरू करण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। भारतातील पहिला लो एमिशन झोन पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। असा एक एरिया निवडला जाईल ज्याच्यामध्ये धूर निर्माण करणारी वाहनं किंवा जुनी वाहनं यांना बंदी घालण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, देशातील न्यायालयीन पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि आधुनिकीकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली? या ठिकाणी पाहायचं आहे, न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयानं पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि आधुनिकीकरणासाठी समिती निर्माण केलेली आहे किंवा स्थापन केलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। काय उद्देश आहे? तर पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि त्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी न्यायमूर्ती अरविंद कुमार ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। कोणी स्थापन केली? सर्वोच्च न्यायालयाने केली। प्रश्न क्रमांक 7, भारतीय सैन्याने UPLGM आणि अग्निका VTOL-1 कामिकाझे ड्रोनची खरेदी कोणत्या कंपनीकडून केली? आता या ठिकाणी पाहायचं आहे, UPLGM आणि अग्निका VTOL-1 याची निर्मिती कोणी केली? तर भारतातील अडानी डिफेन्स या कंपनीने केलेली आहे। आणि मित्रांनो,
ही जी निर्मिती आहे किंवा ही जी कंपनी आहे ती मेक इन इंडिया अंतर्गत कार्य करते. आणि मित्रांनो, भारतीय लष्करानं ही दोन ड्रोन आहेत, हे दोन ड्रोन आहेत ते अडानी डिफेन्सकडून खरेदी केलेले आहेत, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, पंतप्रधान मोदींनी नुकतेच उद्घाटन केलेले वारांगल येथील PM मित्रा पार्क कोणत्या राज्यात आहे? आता या ठिकाणी वारांगल सांगितलं, ज्याला वारांगल कुठे आहे माहिती आहे त्याला याचं उत्तर येणारच आहे. वारांगल कुठे आहे? तेलंगणामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारांगल येथे PM मित्रा पार्कचे उद्घाटन केले, ते तेलंगणा या राज्यामध्ये आहे, म्हणजे पर्याय बी. ठीक आहे, वारांगल कुठे आहे? तेलंगणामध्ये. PM मित्रा पार्क कुठे आहे? तेलंगणामध्ये. ठीक आहे, उद्देश काय आहे या ठिकाणी? टेक्स्टाईल उद्योगाचा विकास करणं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेल्या उज्ज्वला महादेव सोयाम कोणत्या जिल्ह्यातील आहेत? आता या ठिकाणी पाहायचं आहे, राष्ट्रपतींच्या हस्ते 2026च्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. आणि मित्रांनो, 2026 साली हा पुरस्कार 15 व्यक्तींना किंवा 15 नर्सेसना देण्यात आला. आणि मित्रांनो, त्यापैकी महाराष्ट्रातील आहेत उज्ज्वला महादेव सोयाम, आणि त्या आहेत महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दुर्गम भागामध्ये जाऊन वैद्यकीय सुविधा पुरवणं, प्रसूती करणं आणि बालमृत्यूदर कमी करणं यामध्ये त्यांनी योगदान दिलं, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, 15 पैकी एकच व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत, उज्ज्वला महादेव सोयाम, आणि त्या आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या. प्रश्न क्रमांक 10, 2026च्या जागतिक परिचारिका दिवसाची थीम काय होती? या ठिकाणी पहा, दरवर्षी 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिवस साजरा केला जातो. कारण काय? कारण हा फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस आहे. आणि मित्रांनो, यामुळेच दरवर्षी 12 मे हा दिवस काय केला जातो? तर राष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणजे जागतिक परिचारिका दिवस म्हणजेच वर्ल्ड नर्सिंग डे म्हणून साजरा केला जातो. आता या ठिकाणी पुढे पहा, आपण काय सांगू शकतो? 2026च्या या परिचारिका दिवसाची थीम काय होती? तर थीम होती आवर नर्सेस, आवर फ्युचर, एम्पावर्ड नर्सेस, सेव्ह लाईव्स. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी आहे. प्रश्न क्रमांक 11, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उद्घाटन केलेले भीममंडली इको हेरिटेज साईट कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, भीममंडली इको हेरिटेज साईट म्हटलं की लक्षात ठेवायचं आहे ओडिशा राज्याशी संबंधित आहे. कोणतं राज्य? ओडिशा, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी आहे. ठीक आहे, ओडिशा राज्याशी संबंधित आहे भीममंडली इको हेरिटेज साईट. हे लक्षातच ठेवायचं, अशी नावं लक्षात ठेवायची, यावर प्रश्न येतात म्हणजे येतात. 12वा प्रश्न पहा, मोफत फूड किट वाटपासाठी मेरी रसोई योजना कोणत्या राज्याने सुरू केली? या ठिकाणी पहा, मेरी रसोई योजना आपण मागे पण प्रश्न पाहिला होता, ही योजना आहे ती पंजाब राज्यानं सुरू केलेली आहे, म्हणजे पर्याय ए असणार आहे उत्तर. प्रश्न क्रमांक 13, 2026च्या ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम ड्रामा सिरीजचा पुरस्कार कोणाला मिळाला? 2026च्या ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम ड्रामा हा पुरस्कार कोड ऑफ सायलन्स या सिरीजला मिळालेला आहे, म्हणजे पर्याय सी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, नुकतेच चर्चेत असलेला व्हॅली फीवर कोणत्या प्रकारच्या संसर्गाशी संबंधित आहे? मित्रांनो, व्हॅली फीवर आहे तो फंगल इन्फेक्शनमुळे होतो. कशामुळे? फंगल इन्फेक्शनमुळे, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. हा एक फंगलमुळे किंवा बुरशीमुळे होणारा आजार आहे. यामध्ये काय होतं? तर एक विशिष्ट प्रकारची बुरशी शरीरामध्ये श्वासामार्फत गेल्यामुळे ताप येतो, खोकला येतो आणि श्वसनासंबंधी आजार देखील होऊ शकतात. ठीक आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, व्हॅली फीवर हा फंगल इन्फेक्शनशी संबंधित असणारा संसर्ग किंवा आजार आहे. प्रश्न क्रमांक 15, सरकारी शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी कोणत्या राज्याने कर्तव्य काम्स ॲप सुरू केले आहे? या ठिकाणी पहा, राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षक कामावर उपस्थित राहतात का, त्या प्रकारे शिकवतात का, आणि त्या प्रकारे शैक्षणिक गुणवत्ता ते मेंटेन करत आहेत का, या सर्वांवर देखरेख ठेवण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारनं कर्तव्य काम्स नावाचं एक ॲप सुरू केलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर कर्नाटक. काय लक्षात ठेवायचं? राज्यातील सरकारी शाळातील शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारनं कर्तव्य काम्स नावाचं ॲप सुरू केलेलं आहे, ज्याच्यावर त्यांना रोज हजेरी लावायला लागणार आहे. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या राज्यातील बोक्सा मध
ची पहिली खेप अमेरिकेला निर्यात करण्यात आली. मित्रांनो या ठिकाणी पहा बोक्सा मध हा प्रामुख्याने आसाम राज्यामध्ये आढळतो आणि मित्रांनो या ठिकाणी आसाममधूनच अमेरिकेला बोक्सा मधाची पहिली खेप निर्यात करण्यात आलेली आहे. म्हणजे पर्याय सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाद्वारे आयोजित राजमाता गोमाता संवाद यात्रा कुठून सुरू होणार आहे? या ठिकाणी पहा 31 मे रोजी राजमाता गोमाता संवाद यात्रा पुणे या ठिकाणाहून सुरू होईल. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. पुढे प्रश्न क्रमांक 18. राजमाता गोमाता संवाद यात्रा राज्यातील किती जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे? या ठिकाणी पहा ही यात्रा आहे ती 31 मे 2026 रोजी पुण्यातून सुरू होईल आणि एकूण 25 जिल्ह्यातून 6000 किलोमीटर प्रवास करणार आहे. किती? 6000 किलोमीटर. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी 25 जिल्हे आणि किलोमीटर विचारलं तर 6000 किलोमीटर. पुढे प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या बोधचिन्हावरील लोगोवर कोणते ब्रीदवाक्य लिहिले आहे? या ठिकाणी पहा महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या बोधचिन्हावरील लोगोवर गाव रक्षती रक्षित हे हे ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं ब्रीदवाक्य काय आहे? गाव रक्षती रक्षित. पुढे प्रश्न क्रमांक 20. याचा अर्थ सांगा आधी काय आहे? याचा अर्थ काय असतो गाव रक्षते रक्षित? तर जो गायींना वाचवेल किंवा गायींचं संरक्षण करेल, गाय त्यांचे रक्षण करेल अशा प्रकारे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. काँग्रेसने केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाचे नाव घोषित केले आहे? या ठिकाणी पहा काँग्रेसकडून निवडणुकीच्या 10 दिवसानंतर निकालाच्या 10 दिवसानंतर व्ही.डी. सतीशन यांचं नवे मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यात त्यांचे विमानतळावर स्वागत कोणी केले? या ठिकाणी सर्वांना माहित आहे चीनचे अध्यक्ष कोण आहेत? शी जिनपिंग आहेत. परंतु मित्रांनो यांनी स्वागत केलेलं नाही. कोणी केलं? चीनच्या उपाध्यक्षांनी केलं. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे का चीनचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर आता मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना माहीतच नसेल की चीनचे उपाध्यक्ष कोण आहेत. तर लक्षात ठेवायचं हान झेंग हे चीनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी चीनमध्ये विमानतळावर डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलेलं आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं चीनचे उपाध्यक्ष कोण असा प्रश्न येऊ शकतो त्यावेळी सांगणार काय? हान झेंग. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22. ऑक्टोबर 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची प्रत्यक्ष भेट कुठे झाली होती? तर ती दक्षिण कोरियातील बुसान या ठिकाणी झालेली होती. ऑक्टोबर 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची बुसान या ठिकाणी भेट झालेली होती. बुसान कुठे आहे? दक्षिण कोरियामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23. अमेरिकेचे संरक्षण मंत्री कोण आहेत ज्यांनी इराणला उद्देशून आमच्या सैन्याकडे पुरेसे बॉम्ब व क्षेपणास्त्रे आहेत असे विधान केले? तर त्यांचं नाव आहे पीट हेगसेथ. यांनी एक विधान केलं की आमच्या सैन्याकडे पुरेसे बॉम्ब व क्षेपणास्त्रे आहेत. कारण याचा उद्देश काय होता की तुम्ही पण थोडं नरमाईने घ्या, आमच्याकडे सुद्धा अजूनही शस्त्रास्त्रे आहेत. म्हणजे ठीक आहे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए. ही एक प्रकारची वॉर्निंग आहे असं आपण म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 24. प्रतिष्ठेची हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? या ठिकाणी पहा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 सातारा जिल्ह्यामधील सातारा शहरामध्ये आयोजित केली जात आहे. म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. जनगणना 2027 अंतर्गत स्वयंगणना पूर्ण करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव कोणते ठरले आहे? तर या ठिकाणी पाहायचं आहे जनगणना 2027 अंतर्गत स्वगणना किंवा स्वयंगणना पूर्ण करणारे मूठ हे पहिले गाव ठरलेलं आहे. ठीक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूठ हे पहिलं गाव ठरलेलं आहे. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. 26वा प्रश्न देखील यावरच असणार आहे. मूठ हे स्वयंगणना करणारे पहिले गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? या ठिकाणी पहा मूठ हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या तालुक्यामध्ये आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. सध्या महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी कोण आहेत? तर निरुपमा जे डांगे या सध्या महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी आहेत. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विशेष सघन पुनरावलोकनाचा म्हणजे SIR फेज 3 चा तिसरा टप्पा किती राज्यांमध्ये राबवला जाणार आहे? तर या ठिकाणी पहा SIR फेज 3 ही
एकूण 16 राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, निवडणूक आयोगाकडून SIR फेज 3 एकूण 16 राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 29 कोणत्या दिवशी माध्यान्हाच्या वेळी सूर्य अगदी डोक्यावर येतो आणि कोणत्याही उभ्या वस्तूची सावली जमिनीवर पडत नाही. या ठिकाणी पहा, अशी घटना वर्षामध्ये 2 वेळा होते. एका वर्षात अशी घटना 2 वेळा होते की सूर्य अगदी डोक्यावर येतो, त्यामुळे काय होतं, सावलीची एखाद्या वस्तूची सावली आहे ती वस्तूच्या बरोबर खाली पडते, त्यामुळे सावली दिसत नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, तर त्या दिवसाला आपण म्हणतो शून्य सावली दिवस, म्हणून पर्याय बी आपलं उत्तर आहे. आणि असा दिवस मित्रांनो वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणासाठी 2 वेळा येतो. प्रश्न क्रमांक 30 दरवर्षी 14 मे रोजी कोणता मजेशीर आणि उत्साही दिवस साजरा केला जातो. या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 14 मे हा दिवस नॅशनल चिकन डान्स डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, चिकन डान्स डे म्हणून हा काय आहे, मजेशीर आणि उत्साही देखील आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आधीपासून येत असतील तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर आमच्याकडून समजली असतील तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.